नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आता 10 वाजतीलच एका तासाभरामध्ये आणि रद्दूबळी जी सुरू होती गेल्या 15-20 दिवसापासून जुन्नर नगर परिषदेची त्याला पूर्णविराम भेटेल. उद्या सकाळी सर्व मतदारांनी आम्ही जुन्नर टाइम्सच्या वतीने आवाहन करतो का मतदानाचा त्यांनी हक्क बजवावा आणि परवा लगेच मतमोजणी देखील आहे. त्यामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. मला सांगायचं असं का ही जी निवडणूक जरा 15-20 दिवसापासून चर्चेत आलेली आहे, परंतु याच्या पाठीमागं एक व्यक्ती असा होता का तो खूप 8 महिन्यापासून तयारी करत होता. त्यावेळीच एक बातमी आम्ही वाचली. त्यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाची अशी इतकी लोकं होती, इतकी गर्दी होती आणि त्याच्यामध्येच जसं काय डिक्लेअर झाले नगरसेवक असा तो व्यक्ती होता. नंतर काय झालं कुणास ठाऊक. जो व्यक्ती आहे तो एका पक्षामध्ये होता. आमदार साहेब, माजी आमदार त्यांच्याकडं आणि बिनसलं काय व्यक्ती हा त्यांच्यापासून दुरावला गेला आणि सर्वात या जुन्नरच्या नगर परिषदेच्या इतिहासामध्ये ज्या नावाची चर्चा होती त्याच्यामध्ये 2च नाव आहेत. एक जमीर कागदी आहे आणि 2 नंबरचं जे नाव आहे ते मयूर बाबरे. ते सर मयूर बाबरे ते पेशाने सर आहेत म्हणून त्यांना आपण सर म्हणूया. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. सगळं आता तुमचा परिचय तर बराच माहिती आहे. जुन्नर शहरामध्ये तुमचा चांगलाच दबदबा आहे असं आम्हाला वाटतं. काय वाटतं मला? हे दबदबा नाही संदीप भाऊ. मित्रपरिवार आहे, सुखादुखात असतो, सगळ्यांबरोबर राहणं उठणं बसणं आहे. तुम्हाला भरपूर वेळा भेटलो, रामराम श्यामश्याम असतो. सगळ्यांना मिळून बसून राहायची सवय, प्रत्येकाच्या सुखादुखात जायची सवय. त्यामुळे लोक ओळखतात, परिचय आहे. तुम्हाला असं काय वाटलं का नगर परिषदेमध्ये जावा, आपण नगरसेवक बनावा, म्हणजे स्वप्न पाहिलं होतं का असंच कसं? नाही सर, मी स्वप्न नाही पाहिलेलं. मी एक BA मेकॅनिकल आहे. मी 10 वर्ष इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करत होतो. पण ज्यावेळेस मी बिझनेसमध्ये उतरलो त्यावेळेस मी सामाजिक काम काही करत असताना मला अशा गोष्टीच्या जाणीव झाली का ज्यावेळेस आपण काम करतो, एखाद्या गोष्टीवर काम करतो, त्यावेळेस काम करत असताना आपल्याकडे जर कार्ड नसेल किंवा आपल्याकडे पद नसेल, ते काम करण्यासाठी खूप अडचणी तयार होतात. मी गेल्या 5-7 वर्षात, 8 वर्षात जे सातत्याने फॉलोअप घेऊन जे कामं करतो, तेच जर कधी माझ्याकडे पद असतं, तर मला काम करायला सोपं झालं असतं. समाजकारण करायला, लोकांच्या हिताची कामं करायला माझ्याकडून अजून जास्त काम होईल. त्याच्यामुळे मी आज हे डिसिजन ठरवलं का ह्या 4 नंबर प्रभागामध्ये विकास झालेला नाही. जर कधी मी नगरसेवक म्हणून नगरपालिकेत जातो, तर निश्चित मी तो प्रयत्न करेल का इतक्या वर्ष जो विकास झालेला नाही, तो विकास करण्याचा मी 100% प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे मी नगरसेवक पदासाठी उभा आहे. मला सांगा का तुम्ही एका राष्ट्रवादीमध्ये होतात, त्यांचंही तुमच्यावर जीवापाड प्रेम होतं, तुम्ही पण त्यांचं खूप काम केलेलं होतं. असं असतानाही तुमच्यात काहीतरी वाद झाला, तुम्ही महिनाभरापासून अलिप्त राहायला सुरुवात केली, पक्षाचा पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर त्यांनी सेपरेट उमेदवार दिला, नंतर तुम्ही काही विकास कामाचे बोर्ड लावले, तुमची लाज काढली गेली. ते म्हटले जर लाज वगैरे शिल्लक असेल तर बाजूला काढतील माझ्या नावाचे बोर्ड वगैरे. निश्चित मी अतुलदादा बेनकेंवरती बोलणं उचित ठरणार नाही, कारण मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. त्यांनी असं का केलं मला अजून पण प्रश्न आहे. जीवापाड, माझं फॅमिली, माझं घर त्यांच्याबरोबर प्रामाणिक होतं. गेले 35 वर्षापासून आम्ही राजकारणामध्ये बेनके कुटुंबांबरोबर आहे. पण अचानक काय असं घडलं, तुम्ही त्यांना विचारणं योग्य राहील. असं काय घडलं का जेणेकरून त्यांनी मला तिकीट नाही दिलं. त्यांचं असं म्हणणं आहे की मी 2 महिन्यापासून अलिप्त होतो, 2 महिन्यापासून बाजूला होतो, 2 महिन्यापासून मी काही चर्चेत नव्हतो. सर, निश्चित जर मी नगरपालिकेची तयारी करतो, तर तयारी करत असताना मला खाली बॉटमवर काम करायला लागेल. मी त्यावेळेस बाकीचा भाग काही करू शकत नाही. राहिला प्रश्न, त्यांनी एक मुद्दा माझ्या मित्राजवळ मांडला, मी ह्या तुमच्या चॅनलद्वारे सांगतो. नवतरुण सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हे आमचं सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे. ह्या ठिकाणी काम करत असताना त्या प्लॅटफॉर्मवरती राजकीय प्लॅटफॉर्मचा कुठेही फोटो लावायचा नाही असं आमच्या मंडळाच्या मुलांचं म्हणणं असतं, कारण तिथं सर्व पक्षीय मुलं असतात. ह्या नवतरुणच्या मंडळामध्ये नवरात्र उत्सव साजरा होत असताना आणि गणपती उत्सव साजरा होत असताना माझं खूप सक्रिय सहभाग असतो. तर मी ह्या 2 नवरात्र आणि गणपती उत्सवात खूप चांगले चांगले प्रोग्राम केले. तुम्हाला माझ्या इन्स्टावरून किंवा व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे. पण ते व्हिडिओ करत असताना मला त्या ठिकाणी पक्षीय सिम्बॉल लावता आला नाही. कसा लावता येईल? तो सार्वजनिक मंडळ आहे, तिथं सर्व पक्षाची लोक आहेत. पण माझा जो ग्रुप ॲक्टिव्ह होता, नवतरुण सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा मित्र परिवार, SP बॉईज मित्र परिवार आणि पैलवान साम्राज्य, तर आम्ही तो लोगो लावून त्या टायमिंगला त्या कार्यक्रमाची इन्स्टावरती, फेसबुकवरती बरीचशी चर्चा झाली. हजारो महिला जमल्या होत्या, खूप चांगले चांगले कार्यक्रम झाले. त्यांना असं सांगितलं गेलं कुणीतरी का यांनी तुमचा बोर्ड लावायचा, तुमचा पक्ष सिम्बॉल लावायचं बंद केलं म्हणजे हा तुमच्यापासून पळाला. बरं, असं कसं?
ते मला काल माझा एक मित्र शेठला भेटला, त्यांनी तेव्हा ही चर्चा केली. तर तो शेठला हेच म्हटला का सार्वजनिक मंडळामध्ये सर पक्ष सिम्बॉल लावणं शक्य नाही, कारण ते सर्वपक्षीय मंडळ असतात. राहिला प्रश्न, मयूर हा प्रामाणिक होता, प्रामाणिक राहील, पण तुम्ही त्याला न विचारता ज्या टायमिंगला तुम्ही 20 दिवस अगोदरच 15-20 दिवस अगोदरच ह्या प्रभागात प्रवेश करून त्यांची तिकीट डिक्लेअर केलं, त्या नालायक मयूरला कुठं ना कुठं प्लॅटफॉर्मवरती कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्म, आणि त्यावेळेस दादांनी मला खरंच रिस्पेक्टेड, मी त्यांच्यासाठी खूप, त्यांनी मला संधी दिली, त्यांनी मला विचारलं. मी तुम्हाला थांबवतो थोडक्यात. मला सांगा, का शरद दादांवर तुम्ही खूप टीका करायची, सोनवणे, मी दादा नाही म्हणतात, सोनवणे म्हणतो पत्रकार त्याच्यामुळं. मला सांगा की मग तुम्ही अचानक त्यांच्याकडे काय गेले, आणि लोक म्हणतात का तुम्ही अगोदर खूप टीका करायचे सोनवणेंवर, नंतर अचानक घडलं कसं? मी माझ्या दुसरा सोनवणेंवर तुम्ही टीका करत दुसऱ्याही पक्षामध्ये जाऊ शकला असतात. माझ्या राजकीय करिअरमध्ये मी जे थोडं, माझं काही जास्त करिअर नाही सर राजकीय, या 8-10 वर्षापासून मी सामाजिक काम करतो. मी कोणत्याही नेत्यावरती टीका केलेली नाही साहेब. मी टीकेचा कुठं मॅसेज नाही, मी टीका कधी बोललेलो नाही. हां, निश्चित मी राष्ट्रवादी पक्षात असताना मी पक्षाबरोबर प्रामाणिक होतो. माझ्या नेत्याचं म्हणणं किंवा नेता कसा चांगला आहे ही मांडण्याची भूमिका मी नेहमी दाखवली. पण मी कधीही कोणत्याही नेत्याबद्दल चुकीचं बोललेलो नाही. माझा एक स्वतः समज आहे सर, नेता कोणताही असो, ज्यावेळेस तो जनमतातला असतो, त्याचं जनमत त्याच्याबरोबर असतं, मग त्याला 10,000 मतं असो, 20,000 मतं असो, 60,000 मतं असो, निश्चित सर प्रभागात आम्ही किरकोळ हो कार्यकर्ता, 1000 मतासाठी आमची उलटपालट होती. एवढ्या मोठ्या नेत्याला नाव ठेवणं माझी पात्रता नाही, कोणत्याच नेत्याला. मी नाही दादाला नाव ठेवलं. ठीक आहे, जाऊ दे तो विषय. पण मला काय वाटतं, सोनवणेकडे पाहून काय वाटतं? दादा हे दादा प्रामाणिक काम करतात. नेत्या, मी दादांसंग आता जे काम करतोय ते काम करत असताना मला जाणवलं का कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्याला ताकद देतात. हा दादांचा स्वभाव मला खूप आवडला. दादांनी 2-3 कमिटमेंट आत्ता जस्ट माझे आत्ताच 15 दिवसच झाले, ज्या कमिटमेंट केल्या त्या इन्स्टंट कंप्लीट करतात. मी आत्ताच तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या प्रभाग क्रमांक 4मध्ये एक वाईट घटना घडली होती. 2 मुस्लिम मुलं एक तलावामध्ये बुडून मयत झाली. काल बोलता बोलता दादांना मी म्हटलं, दादा आपल्या इथं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे येणार आहेत, सभा आहे त्यांची, पण ही खूप वाईट घटना माझ्या प्रभागात आणि 5 नंबर प्रभागाशी रिलेटेड झालेली आहे. मी तुम्हाला विनंती करतो का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या घरी व्हिजिट द्यावी आणि व्हिजिट देऊन त्यांना जो काय आधार असेल तो आधार द्यावा आणि जी काही मदत करता येईल ती मदत. सर तुम्हाला माहिती आहे आज शेवटचा दिवस आहे, किती रणधुमाळ आहे, प्रोटोकॉल तोडून गेले. चाकणला सभा आहे, अजून पुढं सभा आहेत. दादांनी साहेबांचा प्रोटोकॉल तोडून कॅनओ अपोजिट साईडला, हेलिपॅड अपोजिट साईडला आहे, अपोजिट साईडला उतरल्या उठल्या सभा करायच्या अगोदर त्या गरीब मुस्लिम घराच्या घरी व्हिजिट देऊन त्यांची परिस्थिती समजून घेतली, त्यांना धीर दिला, त्यांना आधार दिला, त्यांच्या अंगावर काटा आला आणि त्याच्यानंतर सांगितलं का माझी टीम लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जी मदत पर्सनल आणि शासनामार्फत जी करता येईल ती तुम्हाला मी करेल. असा नेता मी आजपर्यंत पाहिला नाही, माझ्या आयुष्यात, माझ्या लाईफमध्ये नाही पाहिला. एक उपमुख्यमंत्री त्यांचा प्रोटोकॉल तोडून, तो पण आजच्या दिवशी, इतर दिवशी नाही, आजच्या दिवशी घाई गडबडीत तिथं येणं, आणि त्याच्यापेक्षाही जे नेत्यामुळं आला त्या नेत्याला माझा सुलूट आहे, तो म्हणजे शरददादा. त्यामुळं निश्चित मला दादांबरोबर काम करायला खूप मजा येणार. आणि सर मी तुम्हाला सांगतो का मी जिथं असेल तिथं प्रामाणिक राहणार, ही माझी सवय आहे. ठीक आहे, प्रामाणिक तुम्ही आहात, आम्ही पाहिलंय. पण मला एक सांगा, तुमच्या समोर काय रोकडे आहे ना ती? हां, रोकडेत, काय त्यांचे पार्श्वभूमी? चांगले आहेत कार्यकर्ते, पण त्यांच्या व्यापदारीमुळे ते इथं समाजात आणि प्रभागामध्ये नसतात. त्यांना मी नाव नाही ठेवणार, ते माझे दादाच आहेत, मोठे बंधूच आहेत. ते माझी आत्याची मुलगी त्यांच्या भावाला दिलेली आहे, आम्ही नातेवाईक आहेत. हे मला असं अपेक्षा होती तुम्ही टीका कराल, पण तुम्ही ते माझ्यासाठी आदर नाही. मी आज पण त्यांच्या पाया पडतो, मी त्यांना भेटल्यानंतर बोलतो, ते मला भेटतात, बोलतात, स्माईल देतात. चर्चा चांगली होती. त्यांची आई मला आशीर्वाद देते, त्यांच्या घरातले मला आशीर्वाद देतात. विषय असा आहे सर, त्यांचा राजकीय पिंड नव्हता, ते बिझनेसमॅन आहेत. माझ्या व्यक्तिशः अपोज काही लोकांना असल्या कारणाने त्यांनी त्यांना भरीस घातलं आणि त्याला उभं केलं. ते वाईट नाही, पण त्यांचं समाजकारणामध्ये कधीही खाली येऊन सुखादुखात कधी काम नाही. ते काम नाहीचं कारण ते बिझनेसमॅन आहेत, त्यांना वेळ भेटत नाही, ते पुण्यात असतात,
4 दिवस पुण्यात असतात, 1 दिवस बाहेर असतात. मग आले कसे ते या निवडणुकीच्या रिंगणात? काही लोकांनी आणलं तुम्ही म्हणताय. हा, काही लोकांनी आणले. आता ते तुम्हाला माहिती आहे संदीप भाऊ, सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही ज्या पक्षाचे तेच लोक असतील. हा, 30 लोक आहेत. त्याच लोकांनी आणले. ते दादांना पण माहिती आहे. दादांनी पण त्यांच्या बाईटमध्ये ही गोष्ट कबूल केलेली आहे का हे आमच्याकडे पण तिकीट मागायला रेसमध्ये होते, पण मी सिलेक्शन असं केलं का जो सर्व लोकांमध्ये आहे, ज्या लोकांमध्ये राहतो, बसतो, उठतो, लोकांच्या सुखादुखात असतो, असा कार्यकर्ता मी सिलेक्ट करेल. दादांनी माझं सिलेक्शन केलं, त्यांचं सिलेक्शन केलं नाही. आणि वास्तविकता एक सांगू का, त्यांचा प्रवेश ऑलरेडी झालेला होता, त्यांचं बोलणं झालेलं होतं, हे माझ्या कानावरती होतं. वाईट एक गोष्टीचं वाटतं का अतुल शेठ माझ्यासाठी आदरणीय होते, आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांनी एकदा तरी मला समजून घेणं गरजेचं होतं. त्यांनी मला समजून नाही घेतलं. आणि आजच्या घडीला तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी पिक्चर क्लिअर आहे. आज धनशक्तीचं वाटप चालू आहे, जनता बरोबर आहे. किती रुपयाचा बाजार फुटलाय? म्हणतात ते आकडा येतो लोकांचा, लोक अंदाजे म्हणतात ते. सांगा, काय म्हणतात? काय 2-5 हजार रुपये फुल्ली फोडायचं काम चालू आहे त्यांचं. बापरे. चालू आहे त्यांचा कार्यक्रम. तुम्ही काय बाजार फोडले? नाही सर, मी एक सांगतो तुम्हाला, मी भाऊ तुमची आणि माझी ओळख जेव्हापासून आहे, सगळ्यांची ओळख आहे, मी गेले 8-10 वर्ष रोज प्रत्येकाच्या सुखादुखात आहे. मी पैसे जरी म्हटलं ना तर लोक पैसे घेत नाही, हो पैसे आणून देतात. ते मला म्हणतात, तुला पैसे किती पाहिजेत? काय होतं, आज लोकांचा काम करणारा पोरगा पाहिजे. लोकांना प्रशासकीय काय अडचण आली तर धावणारं कोणीतरी पाहिजे. पोलीस स्टेशनला काय अडचण आली तर धावणारं कोणीतरी पाहिजे. सगळे सक्षम आहेत सर, या जगात कोणी सक्षम नाही अशातला प्रकार नाही. पण तरी सुद्धा त्यांना असं वाटतं का नाही, आपल्यातलं कुणीतरी एक जण आपल्याबरोबर येणारा हवा आहे. ते माझ्याकडून अपेक्षा करतात आणि मी त्या अपेक्षामध्ये परिपूर्ण आहे, त्याच्यामुळे ते माझ्याबरोबर आहे. 2-3 दिवसापूर्वीच तुम्ही रॅलीचा फोटो व्हिडिओज पाहिलेले आहेत. जशी माझ्यावर टीका झाली, 800,000 लोक मतदारसंघातले बाहेर पडले. म्हणजे त्यांना स्वयंप्रेरणेने बाहेर आले. सोपे नाही. मी तर रॅली मला माहीत पण नाही रॅली होती. अचानक दादांचा फोन आला का तुझ्या प्रभागामध्ये रॅली घ्यायची आहे. 15 मिनिटात मी वरच होतो गावामध्ये, आपलं चहा घेत होतो स्वागतला. 15 मिनिटात आलो तर हजारो संख्येने लोक बाहेर पडलेली होती. दादा पण म्हटले का नाही, खरंच जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. आजच्या घडीला लोकांचे माइंड सेट झालेलं आहे, पूर्ण माइंड सेट आहे. 11th आवरला, महिना, 2 महिने, 2 दिवसात, 3 दिवसात लोक बदलत नाही. सुखादुखातला माणूस लोकांना पाहिजे. लोकांना अपेक्षित असतं का हा आमच्या सुखात पण आहे, आमच्या दुःखात पण आहे, आमच्या अडचणीत पण आहे. आणि ते लोकांनी ठरवलंय. भाऊ तुम्ही तशा बाईट्स पाहिल्या पण आहेत आणि ते घेतात पण, आणि लोकांना जाणून पण घेतात. तुम्ही जरी खूप खुश दिसताय, परंतु मला सांगा, आर्थिक आव्हान तर तुमच्या समोर आहेच, पैसे वाटण्याचं काय ते आहे. मला काही तुमचे जे पक्षात तुम्ही ज्या नवीन शिवसेनेत प्रवेश केला तिथली काही नाराज लोक तुमच्या विरोधात काम करतायत. परत सर्वात प्रकर्षाने तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये आता हे करताय तिथं मुस्लिम समुदाय देखील आहे. एक चित्र आम्ही पाहिलं, म्हणजे आता येताना खूपच जातीवाद सुरू आहे. कुणी हिंदू जातीवाद सुरू आहे, कुणाचा मुस्लिम जातीवाद सुरू आहे, काही काही लोकांच्या प्रचार अशा सुरू आहेत. आणि आम्ही डायरेक्ट गेलो कॅमेरा घेऊन, ते असे वेगळंच बोलत होते, पण जसं कॅमेरा पाहायला बंद झालं, हे जातीवादी याच्यामध्ये तुमचा कुठं बळी जाईल असं वाटतं का? सर मला तर जातीवाद कुठं वाटत नाही. तुम्ही जुन्नर शहरात कुठं चौकशी केली तर शुक्रवार पेठ, पंचोबा पेठमध्ये जातीवाद हा प्रकार राहिलेला नाही. आम्ही इथं दोन्ही जाती धर्माचे लोक एकत्र राहतो, उठतो, बसतो. जे ते आपल्या आपल्या राजकारणाची पोळी बांधण्यासाठी जातीवाद करतात. ते सकाळी उठलं तरी ते बांधव आपल्याबरोबर असतात, आम्ही त्यांच्याबरोबर असतो. मला तर तथ्य वाटत नाही ह्या गोष्टीत. ते सुद्धा म्हणतात सुखादुखात जो आहे तो आमचा, आपली पण लोकांना सुखादुखात आहे तो आमचा. हे उगाच राजकीय काहीतरी इलेक्शन आलं आणि इलेक्शन आलं म्हणून 2-4 दिवसामध्ये जातीवाद असा काही प्रकार नाहीये. पण मी तुम्हाला तो रोखतो, पण तुम्ही जी टोपी घातलेली आहे 2-3 दिवसापासून भगवीच टोपी घातली. 100% ही भगवी टोपी आहे. मला भगव्या टोपीचा अभिमान आहे, भगव्या ध्वजाचा पण अभिमान आहे. भगव्या ध्वजाचा अभिमान आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या समाजावरती किंवा त्यांच्या भावना दुखल असं कधी कमेंट केली पाहिजे किंवा मी बोललो पाहिजे. निश्चित सर, मी माझ्या धर्माचा मला अभिमान खूप आहे, प्रचंड अभिमान आहे. पण मी त्यांच्या धर्माचा कधीही अपमान करणार नाही. त्यांना पण मी तेवढाच आदर देणार. हां, ठीक आहे, काही गोष्टी जुन्नरमध्ये राजकारणातून ह्या गोष्टी उचलल्या जातात. 5 वर्ष झाले, आमदारकी आली, खासदारकी आली, नगरपालिका आली का जातीवाद समोर येतो. इतर दिवशी जातीवाद नसतो. इलेक्शन आलं फक्त हिंदू मुस्लिम आठवतात नेत्यांना. इलेक्शन आलं का हिंदू मुस्लिम आठवतं, याची मेक आठवती, त्याची मेक आठवती.
पण समाजकारण करणारे लोक जे राजकारण करतात त्यांनी हा विचार केला पाहिजे. तुम्ही 2 दिवस 3 दिवस किंवा ह्या महिनाभराचा टेम्पो टिकवल्यानंतर पुढचे वर्ष 2 वर्ष ज्या लोकांना त्रास होतो ना, जे एकत्र राहतात त्या लोकांना त्रास होतो. तो त्रास खूप मोठा आहे. तुम्ही तुमचं राजकारण करून जाता, परत आम्हाला एकत्र राहायचं आहे. एकत्र राहिल्यानंतर क्लॅश तयार. भाऊ तुम्हाला मी आजची गोष्ट नाही, मी बऱ्याच दिवसापासून जुन्नर शहरात जेव्हा एखादा वाद होतो ना, जातीवाद, तर लिटरली ते वातावरण निवळायसाठी महिना-महिना 2-2 महिने निघून जातात. हे खरं आहे. आणि तो निवळला अजूनही जेलमध्ये लोक कितीतरी आणि शेकडो लोक जातात आरोपी त्रास दोन्ही होतो. समाजाची. खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा. माझी एक जनतेला म्हणजे मी आज जनतेला हेच सांगेल. आज एकनाथ शिंदे साहेब आले. त्यांनी विचार केला का ते मुस्लिम कुटुंब आहे? नाही केला. दुःख माणुसकी धर्म आहे ना. ते म्हटले का हे मुस्लिम आहेत, मी जाणार नाही, मी त्यांना आधार देणार नाही. ही माणुसकी आहे. एखादी जेव्हा करोना काळ आला, त्यावेळेस कोणी विचार केला का हा मुस्लिम आहे, याला सपोर्ट नाही केला पाहिजे, हा हिंदू याला सपोर्ट केला पाहिजे, असं केलं का? जेव्हा एखादी आपत्ती येते ना, देशावरती बॉर्डरवरती काय घडतं ना, त्यावेळेस हे वाद नाही येत. त्यावेळेस सगळे एक असतात. त्यावेळेस आपण भारतीय असतो किंवा आपण सगळी माणुसकी म्हणजे माणूस हा धर्म असतो. माझं निश्चित म्हणणं आहे का जे कोणी लोक करतात त्यांना करून द्या. पण त्यांच्या करण्यामुळं आपल्यातले तेढ तयार करू नका. आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. असं माझी स्वतःची वैयक्तिक भावना आहे आणि मी त्याच भावनेतून सर आजपर्यंत चाललो. त्याच्यामुळं तुम्ही कधी माझी रॅली पाहिली असेल, माझ्याबरोबर परिवार पाहिला असेल, दोन्ही समाजाचे तेवढेच मित्रपरिवार माझ्याबरोबर असतो. सुखादुःखात असतो. आम्ही सगळेजण एकत्र राहतो. काय नगर अध्यक्ष पदाचं काय होईल? चाललंय तुम्ही तर तुमच्या याच्यामध्ये फुल म्हणजे लोकांचा प्रतिसाद तुम्हाला चांगला दिसतोय. नगराध्यक्ष पदाचं काय? नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच चालू आहे. नगराध्यक्ष पदामध्ये 9 उमेदवार आहेत जवळपास आणि 9 उमेदवारपैकी 4 पक्षीय आहे. बाकी अपक्ष आहेत. प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत. आज एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली. शिंदे साहेबांची सभा झाल्यानंतर मप्पाजींनी जे इतक्या वर्ष काम करतात त्यांनी त्यांची काम करण्याची पद्धत सगळ्यांसमोर मांडली आणि त्यांनी आव्हान केलं जनतेला का मी जर कधी माझ्या रूपात माझी वाईफ आता उभी आहे, मी काम करतो एवढे दिवस, जर संधी भेटली तर मी जुन्नरमध्ये विकासाची गंगा वाहील अशी त्यांनी आज भर सभेमध्ये त्यांनी ग्वाही दिली. वातावरण चांगलं आहे, छान आहे. सगळेजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतात. आम्ही पण आमच्या परीने प्रयत्न करतोय. 100% यश येणार भाऊ, ही मला खात्री आहे. समोर पापा कोचची सुनबाई आहे, नवीन चेहरा आहे. मी माझ्या प्रभागापुरतं सांगू शकतो. कारण सर ह्या रणधुमाळीमध्ये मला जुन्नरमध्ये कुठेही कोणत्या प्रभागात काय चाललं काहीच माहीत नाही. ह्या बाउंड्रीच्या बाहेर मी जात नाही. ह्या बाउंड्रीमध्ये मी तुम्हाला सांगेल का इथं निश्चितच पॅनल पूर्णपणे लीडमध्ये राहील. तिन्ही माणसं पूर्णपणे लीडमध्ये राहतील. बाकी प्रभागातला संदीपजी मी खरंच नाही विचार केला कारण शॉर्ट पिरियड भेटला इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर. पण निश्चित 4 नंबर प्रभाग हा लीडला राहणार. धन्यवाद. बरं काय आता भरपूर कामं केली तुम्ही. पण अतुल बेनकेंनी निधी दिला, त्यांचंच लावताय. ती काढून टाका बोर्ड असं म्हणतायत काय? नाही निधी त्यांनी दिला. निधी दिला त्यांनी. मी म्हणत नाही निधी नाही दिला. पण मी पण प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केलं म्हणून निधी दिला सर. राग काय एवढा? राग प्रामाणिक कार्यकर्ता तो 9.5 मिनिटं भाषण जर करत असेल, मला वाटलं ते शरद सोनवणे बोलतील, त्या मधुकर काजळ बोलतील, तुम्हालाच नाही त्यांचं माझ्यावर प्रेम आहे बरं का. काहीतरी झालं तर असेल. नाही झालं नाही काही. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते प्रेम असं आहे का मी गेल्या म्हणजे मी बाजूला पडल्यामुळं त्यांना ते त्रास झाला आणि त्याच्यामुळे ते रिॲक्ट झालेत. असं व्यथा मला व्यथा चिडचिड. चिडचिड झाली. त्यांना पण त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे. त्यांनी पण माझ्या सहकाऱ्यांसंग बोलताना आज बरेच काही सहकाऱ्यांसंग ते बोललेत. कॉल केला आहे त्यांनी. तर बोलताना सांगितलं का नाही योग्य नाही. मयूर आपल्यातून जाताना एक हाताने टाळी वाजत नाही. काहीतरी आपलं पण कार्यकर्त्याकडून झालं असेल. आज ते बोलता बोलता बोलले. आता मला खरं काय खोटं काय माहीत नाही. पण माझे आज जे सहकारी आहेत काही राष्ट्रवादीत काम करायचे ते आज माझ्याबरोबर आहेत. त्यांना फोन करून बोलवलं होतं. राजकारण आहे, सगळ्यांना सपोर्ट करायचा, हे करायचं. त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली. जेवढे होते तेवढे. नाही मयूर आमच्याबरोबर आहे. तो कुठेही असेल काही असेल तो त्या पदासाठी योग्य आहे. आम्ही त्याच्याबरोबर राहणार. त्यावेळेस त्यांच्यात एक चर्चा झाली साधिक बाधक आणि त्यावेळेस ती चर्चा आता मला लोक येऊन सांगतात ते काय नाही म्हटले. ठीक आहे नका सांगू. काय त्यांनी काय केलं पाहिजे? अतुल बेनकेंनी अपयश आलं, आमदार झाले होते, चांगलं काम करत होते, 3 नंबरला गेले. नक्की काय त्यांच्यामध्ये असा दोष आहे का तुम्ही त्यांना सांगू शकता का कसं वागलं पाहिजे?
नाही सर, मी खरंच मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही. मोठे नाही, परंतु तुम्हाला काय वाटतं तुमचे ते मोठे बंधू तुम्ही वाटताय, खरं आहे ना? तर मग तुम्हाला असं काय वाटतं की त्यांचा एखादा असा दोष आहे सार्वजनिक, त्यामध्ये त्यांनी बदल केला पाहिजे? नाही सर, मी त्यांच्यात बदल करायला नाही लावणार. त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. फक्त सहकाऱ्यांवरती विश्वास ठेवला पाहिजे. असंच फक्त मी सांगेल. चुकलं असेल तर मी सॉरी म्हणेन. पण सहकाऱ्यांवरती विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे सर. विश्वास पाहिजे. आयुष्यात मी पाहिले सर, माझं वर्ष आज 42 आहे. आयुष्यात सगळ्या गोष्टींमध्ये शेवट विश्वास येतो. विश्वास पाहिजेच. कोणत्याही नात्यात असो, कोणत्याही रिलेशनमध्ये असो, संबंधात असो, राजकारण असो, म्हणजे परिवारात पण असो. विश्वास हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जर कधी आपण विश्वास नाही ठेवला ना, तर झोप नाही येणार सर. विश्वास पाहिजे. हे होते मयूर बाबरे, अतिशय चांगला कार्यकर्ता आहे आणि अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय का या प्रभागातले हेच नाही, आजूबाजूच्या प्रभागातले कुठेही काही समस्या असली, गल्लीबोळातली समस्या असेल, तर एक नगरसेवक जसा काम करतो त्यापेक्षाही जास्त काम पदावर नसताना या व्यक्तीने केलेलं आम्ही पाहिलेलं आहे आणि हे सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि अतिशय चांगला हे आहे, मोठा माणूस म्हणजे एक चांगला उदयोन्मुख नेता हा अतुल बेनकेंनी गमावलेला आहे. त्यांचं ते दुःख त्यांना वाटेलच समजा. आणि मला पण वाटतं की ज्यावेळी मी या प्रभागात फिरलो त्यावेळी एक मात्र नाव सर्वाधिक चर्चेमध्ये होतं, म्हणजे म्हणजे मयूर बाबरे. पण ठीक आहे, आता फक्त काय चर्चा, काय 4 दिवस, एका दिवसामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. पाहूया काय होतं आता. दूध का दूध आणि पाणी का पाणी हे 2 दिवसानंतर जाहीर होणार आहे परवा. आणि त्यावेळी काय म्हणतात, इतकं आता हे बोलतायत तसं लोक यांना साथ देत आहेत का, ते सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.